नमस्कार, प्रतिभा पी डिझायनर या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, आपल्या चॅनलवरती अरीवर्क क्लास चालू आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि सगळ्यांनी ते अरीवर्क क्लास खूप सुंदर पद्धतीने केलेले आहेत आणि ते क्लास करून खूप सुंदर अशी वर्क बऱ्याच ताईंनी केलेले आहे, कारण मला त्या व्हॉट्सअपवरती फोटो वगैरे टाकत असतात। तर खूप सुंदर असे डिझाईन वगैरे केलेलं आहे। तर आणि त्याचबरोबर बघा, बऱ्याच ताईंच्या खूप दिवसापासून कमेंट होते की आम्हाला एखादा डिझाईन तुम्ही दाखवा, कशा प्रकारे करायचं आहे। तर बघा, बेसिक क्लास जेव्हा आपले चालू होते तेव्हा मी तुम्हाला एक डिझाईन दाखवलं होतं, परंतु आज परत मी तुम्हाला एक डिझाईन दाखवणार आहे। तर इथे मी फक्त बॅक पार्टचंच डिझाईन दाखवणार आहे, कसं करायचं आहे ते। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कशा प्रकारे हे डिझाईन करायचं आहे याची आयडिया येईल। चला, जर मग वेळ न घालवता आपला आजचा जो क्लास आहे, जो व्हिडिओ आहे, याला आपण सुरुवात करूया। तर बघा, मी आता इथे अगोदर आपल्याला चेन स्टिच घालून घ्यायचे आहे, त्यासाठी इथे जरीचा थ्रेड घेतलेला आहे आणि आपली जी सुई आहे, आता बऱ्याच ताई काय विचारतात मला बऱ्याच व्हिडिओमध्ये, आता मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सुईचं नाव सांगितलेलं आहे। तुलिप ब्रँडची ही सुई आहे आणि बघा 14.0.5 mm असा हिचा नंबर आहे। मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तरीही देखील बऱ्याच ताई विचारतात की ही सुई कुठली आहे, किती नंबरची आहे, हिचं नाव काय। तर 14.0.5 mm असं हिचं नाव आहे, असा हिचा नंबर आहे, बघा तुम्हाला दिसत असेल, ठीक आहे। आणि हा जरीचा थ्रेड आहे। तर आता आपण सगळ्यात अगोदर चेन स्टिच घालून घेणार आहोत। तर इथे मी असा गोल गळा आखून घेतलेला आहे आणि हे बघा, इथनं आपल्याला चेन स्टिच घालायला सुरुवात करायची आहे। ठीक आहे। आता जसं आपण गळ्याचं मार्किंग केलेलं आहे ना, तसंच आपल्याला याला चेन स्टिच घालून घ्यायची आहे। आता जसं आपण मार्किंग केलेलं आहे ना, सेम त्यावरतीच आपल्याला ही चेन स्टिच घ्यायची आहे। आता जेव्हा आपण कटिंग करणार आहोत ना, हे तर थोडंसं आतमधनं कटिंग करणार आहोत, थोडं अर्धा इंच सोडून कपडा आपण आतमधनं कट करणार आहोत। इथे आपली शिलाई येणार आहे, ठीक आहे। इथे आपली शिलाई येणार आहे, आपण कट करताना थोडंसं आतमधनं कट करणार आहे, अशा पद्धतीने। आता तुम्हाला दाखवते मी, याच्या अगोदर मी दाखवलेलं आहे मार्किंग कसं करायचं आहे ते। असं इथनं आपण हे कटिंग करणार आहोत, ठीक आहे। आणि इथनं आपल्याला चेन स्टिच टाकायची आहे। आता याचं अरीवर्कसाठी ब्लाऊज मार्किंग कसं करायचं याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे याच्या अगोदर, तो नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल कशा प्रकारे ब्लाऊजसाठी मार्किंग करायचं आहे। आता हे कस्टमरचं ब्लाऊज आहे आणि ज्याचं ब्लाऊज आहे तो स्टिच करणार आहे, फक्त मार्किंग करून त्याने दिलेलं आहे, मी फक्त वर्क करून देणार आहे, ठीक आहे। तर आता सेम अशाच पद्धतीने बरोबर आपलं हे जसं मार्किंग आहे तसं आपल्याला चेन स्टिच कंप्लीट करायची आहे। आता मी ही चेन स्टिच कंप्लीट करून घेते आणि त्यानंतर इथे मी 3 लाईनी घेणार आहे, चेन स्टिचच्या 3 लाईनी घेणार आहे। तर मी या 3 लाईनी कंप्लीट करून घेते आणि त्यानंतर पुढचं वर्क कसं करायचं आहे ते आपण पुढे बघूयात। तर हे बघा, अशा पद्धतीने मी ह्या 3 लाईनी बनवलेल्या आहे आपल्या चेन स्टिचच्या, बघू शकता। अशा प्रकारे इकडनं सुरुवात केली आणि
इथपर्यंत आली. त्यानंतर परत इकडनंच रिटर्न घेतलं आहे. परत जसा आपला आकार आहे तसं परत इथपर्यंत आणि परत अशी रिटर्न इथे आली. ठीक आहे. मग त्यानंतर काय केलं, इथे गाठ देऊन पॅक करून खालचा धागा जो आहे तो कट करून घेतला. त्यानंतर साधा धागा घेतला आहे. दाखवते मी तुम्हाला. हे बघा, अशा पद्धतीचा जो आपला टेलर कामाचा जो थ्रेड असतो ना तो घेतलेला आहे. आणि त्याने हे शुगर बीड्स अशा पद्धतीने लावून घेतलेले आहेत. आता कसे लावायचे शुगर बीड्स मी तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने यामध्ये मी शुगर बीड्स घेतले आणि आपल्याला पटपट भरावे यासाठी ही पद्धत वापरायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने. ठीक आहे. आणि हे बघा, 2-2 शुगर बीड्स आपल्याला यामध्ये भरून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही शुगर बीड्स किती एकदम असे जवळजवळ लागले गेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हे शुगर बीड्स लावून घ्यायचे आहेत. तर हे बघा, परत दाखवते मी तुम्हाला. अशा पद्धतीने. आणि आता हे मी जसं लावत आहे ना तसं पद्धतीने जर लावले ना तर अगदी जवळजवळ हे शुगर बीड्स लागले जातात. बघू शकता कुठेही तुम्हाला गॅप दिसणार नाही शुगर बीड्समध्ये आणि एकदम पूर्ण असे पॅक बसलेले आहेत. बघू शकता. आता सेम हीच पद्धत वापरून आपल्याला अशाच पद्धतीने हे पूर्ण गोल गळ्याला शुगर बीड्स लावून घ्यायचे आहे. तर आता मी हे सगळे शुगर बीड्स लावून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. ठीक आहे. कारण आता इथपर्यंत दाखवलंय मी तुम्हाला कशा पद्धतीने शुगर बीड्स लावायचे आहे ते. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला शुगर बीड्स यामध्ये टाकायचे, या बोटाने लोटायचे आणि खालचा धागा ओढून घ्यायचा. खालचा धागा ओढून घ्यायचा आणि अगदी आपला जो शुगर बीड्स आहे त्याला क्रॉस करत सुई खाली घालायची. खालचा धागा अडकवायचा आणि वरती काढायची सुई. बघू शकता अशा पद्धतीने. ठीक आहे. आता मी हे पूर्ण करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर बघा, मी ही शुगर बीड्सची लाईन पूर्ण कंप्लीट करून घेतली. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, इकडे इथपर्यंत मी पूर्ण कंप्लीट करून घेतली आणि त्यानंतर बघा मोती पण सेम तसेच जसे आपण शुगर बीड्स लावले ना तसेच हे मोतीची लाईन पण पूर्ण लावून घेतलेली आहे. आता मोतीची लाईन लावून झाल्यानंतर तुम्ही इथे परत एक शुगर बीड्सची लाईन घेऊ शकता, परंतु मी नाही घेतलेली. ठीक आहे. तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही इथे परत एक शुगर बीड्सची लाईन घेऊ शकता. त्यानंतर बघा, मी अशा प्रकारे बुट्टी टाकून घेतलेली आहे. बघू शकता पूर्ण अशा प्रकारे बुट्टी टाकून घेतलेली आहे. आता ती बुट्टी कशी टाकायची हे मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे. तर हे बघा, इथे अशा पद्धतीने आता थोडंसं अंतर या बुट्टीमध्ये पण ठेवायचं आणि या साईडने पण बरोबर इक्वल अंतर ठेवायचं आहे आपल्याला. त्यानंतर अशा पद्धतीने सुई खाली घालून हा जो मोती आहे ना हा लावून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघा, आता मोती लावून झाला की अजून एक छोटीशी चेन स्टिच घ्यायची, म्हणजे मोत्याचं जे आपल्याला जी जागा सेट करायची आहे ना ती तशीच राहते. आणि हे बघा, आता सुईमध्ये शुगर बीड्स घेतले. आता आपल्याला शुगर बीड्स लावून घ्यायचे आहे. तर अगदी 2-2 शुगर बीड्स लावून घ्यायचे आहेत. परत 2 सोडायचे किंवा एक-एकही लावू शकता, परंतु एक-एक लावल्याने काय होतं थोडासा वेळ लागतो, वेळ जास्त लागतो. त्यामुळे अशा पद्धतीने 2-2 लावून घेतलेले आहेत.
अशा पद्धतीने आता बघायचं आहे अजून 2 बसताय की एकच ॲडजस्ट होतोय. तर बघा इथे बसतील 2, तर मी 2 बसवते अशा पद्धतीने. आता बसवलं, आता काय करायचं, एकतर तुम्ही ते गाठ देऊ शकता किंवा हा जो समोरचा शुगर बीट्स आहे त्यामध्ये अशा प्रकारे हा धागा अडकून घेऊ शकता. आता हे शुगर बीट्स जे आहे ते 2-2 आहे, त्याच्यामुळे हा धागा जो आहे ना अडकवायला थोडासा त्रास होतो, परंतु फिनिशिंग छान येतं. बुट्टीचं जे फिनिशिंग आहे ना ते खूप सुंदर येतं. ठीक आहे, अशा पद्धतीने मी हा धागा याच्यामध्ये अडकून घेतलाय. आता परत इथे आपल्याला एक बुट्टी टाकायची, एक शुगर बीट्स आणि एक मोती. हे बघा, अगोदर मी शुगर बीट्स घालून घेतला आणि त्यानंतर मोती घातलाय. आता इथनं बरोबर ही जी बुट्टी आहे ना बरोबर याच्यामधनं आपल्याला धागा काढायचा आहे आणि त्यामध्ये मोती आणि शुगर बीट्स घालायचे आहेत. बघा अशा तर हे बघा इथं खाली धागा घालून हा अशा प्रकारे वरती काढून घेतलाय. ठीक आहे, आणि आता हा जो शुगर बीट्स आहे यामध्ये हा धागा आपल्याला अशा पद्धतीने अडकून द्यायचा आहे. बघू शकता, हे बघा अशा पद्धतीने. आता पूर्णपणे आपल्याला हा धागा खाली खेचून घ्यायचा आहे, कारण तो वरती पण दिसायला नको. ठीक आहे, आता सेम दुसरी बनवून दाखवते मी, अजून एक बनवून दाखवते तुम्हाला तशीच. बघा इकडनं पण सेम अंतर घ्यायचंय. आता अंतर म्हणजे किती, दोन्ही बुट्टीमध्ये अगदी आपल्या टेपवरची 2 लाईन एवढं अंतर आहे, एवढं अंतर घेतलेलं आहे. आता तुम्हाला जर जवळजवळ घ्यायचं असेल तर तुम्ही अजून जवळजवळ घेऊ शकता. पूर्ण असं जवळजवळ घ्यायचं असेल, अंतर नसेल ठेवायचं तर अंतर नाही ठेवलं तरी चालेल. आता बघा परत सिंगल मोती घेतलाय आणि अशा पद्धतीने इथे लावून घ्यायचं आहे. लावून घेतल्यानंतर अजून एक छोटीशी चेन अशा पद्धतीने आणि शुगर बीट्स लावायचे. हे बघा अशा पद्धतीने सुईमध्ये शुगर बीट्स भरून घेतलेत आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला 2-2 शुगर बीट्स लावून घ्यायचे आहे. आता बघा याच्या अगोदर आपल्या चॅनलवरती बेसिक क्लासही झालेले आहेत. ज्यांना कोणाला हे बेसिक पासून शिकायचं आहे तर बेसिक क्लास आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. सगळे क्लासेस पूर्ण 40 दिवस आहे त्याचे, तर ते नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की हे आरीवर्क कसं करायचं, काय करायचं. त्यामध्ये अगदी डिटेलमध्ये मी माहिती दिलेली आहे, त्यामुळे तेही व्हिडिओ नक्की बघा. आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासमोरील बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा हे व्हिडिओ अपलोड करते तेव्हा ते तुम्हाला लगेच मिळतात. आणि त्याचबरोबर इतर ज्या आपल्या मैत्रिणी आहेत ज्यांना आरीवर्क शिकण्याची खूप इच्छा आहे परंतु काही कारणास्तव बाहेर नाही जाता येत, तर अशा ज्या आपल्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत हे व्हिडिओ शेअर करा. आणि हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. तर बघा आता इथे एकच शुगर बीट्स बसणार आहे, तर तो एक बसवते आणि समोरच्या शुगर बीट्समध्ये धागा अडकून घेते. आता समोरच्या शुगर बीट्समध्ये धागा नाही अडकवला तर पाठीमागच्या शुगर बीट्समध्ये अडकवला तरीही चालतो किंवा मग गाठ देऊन घेऊ शकतो. तर हे बघा अशा पद्धतीने आता हा समोरच्या शुगर बीट्समध्ये धागा अडकवायला थोडासा त्रास देतो. हे बघा अशा पद्धतीने. आता एक शुगर बीट्स आणि एक मोती घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने ते आपल्याला इथे सुई खाली घातली, शुगर बीट्स आणि मोती टाकला, परत सुई खाली घातली, चेन स्टिच बनवून घेतली आणि धागा जो आहे तो या शुगर बीट्स मध्ये अडकून घेतला. ठीक आहे, बघू शकता. आता याचबरोबर आपल्या चॅनलवरती ॲडव्हान्स क्लासही आहेत. ज्यांना कोणाला ॲडव्हान्स क्लास करायचे आहेत तर बघा बेसिक झाल्यानंतर आपण ॲडव्हान्स क्लास चालू केलेले आहे, तर तेही तुम्ही नक्की बघू शकता. आणि पूर्ण फ्रीमध्ये आहे सगळे क्लासेस. आणि बघा ॲडव्हान्स क्लासमध्ये मात्र मी संपूर्ण शिकवलेलं नाही, परंतु बेसिक क्लास जे आहे ना त्यामध्ये अगदी डिटेलमध्ये संपूर्ण मी शिकवलेलं आहे.
आता ॲडव्हान्स क्लासमध्ये का नाही शिकवलं, तर बघा आपलं देवीचं वर्कशॉप आहे आणि 3D पिकॉकचं वर्कशॉप घेतलेलं आहे, देवीचं वर्कशॉप घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर डोलीचंही वर्कशॉप होणार आहे. आणि बघा जे काही नेट फिक्सिंग वगैरे आहे त्याचे वर्कशॉप होणार आहे, त्याच्यामुळे मी ते ॲडव्हान्समध्ये यूट्यूबवरती शिकवलेलं नाही. ठीक आहे, तर त्याचं सेपरेट वर्कशॉप चालू आहे. ज्यांना कुणालाही वर्कशॉप करायचं आहे तर वरती दिलेला व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. तर हे बघा आता इथे पण एकच शुगर बीट्स बसणार आहे, तो मी बसून घेते आणि गाठ देऊन पॅक करून घेते. अशा पद्धतीने परत एक शुगर बीट्स आणि एक मोती. अशा पद्धतीने आणि हा धागा जो आहे तो या शुगर बीट्समध्ये अडकून द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने बघा मी आता तुम्हाला इथे 3 बुट्टे दाखवलेत कशा करायच्या आहे. आता मी या पूर्ण करून घेते, त्यानंतर आपल्याला इकडे काय करायचं आहे ना ते पुढे बघूया आपण. ठीक आहे, तर अशा प्रकारे मी आज तुम्हाला इथे बॅक पार्टला कशा प्रकारे डिझाईन करायचं आहे हे शिकवलेलं आहे. आणि आता जसं बॅक पार्टला आपण डिझाईन केले ना तसंच आपल्याला बुट्टी पण टाकून घ्यायची आहे. ठीक आहे, तर बुट्टी काय जास्त टाकलेली नाही, कारण याची बाही जी आहे ना ती पूर्ण भरलेली आहे. पूर्ण टिकली वर्क आहे त्याच्यावरती. टिकली जे आपले कुंदनमध्ये टिकली असते ना तिचं वर्क आहे, त्याच्यामुळे इथे बॅक पार्टला जास्त काही वर्क केलेलं नाही. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल आणि हे डिझाईन नक्की आवडलं असेल. डिझाईन तुम्हाला आवडलं असेल, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. आणि कोणी जर नवीन असेल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच प्रकारे छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. परत भेटूयात पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.